बबलू पलटवणे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, रत्नागिरीचा वेगवान गोलंदाज. पहिल्या षटकातील पहिला चेंडू राईट अराउंड द विकेट. देवकरांसाठी फेकला गेलेला बॉल. स्वीप शॉट खेळला स्क्वेअर गॅम्परच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होतोय. 1 रन इथे मिळते. खातं ओपन झालंय. बबलू विरुद्ध देवकरण आणि नॉन स्ट्रायकिंगला करण. यावी ऑन साइडला खेळला गेला फटका. मुन्ना आहे तिथे. मुन्नाने बॉल फील्ड केलाय. यावी डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी परंतु यावी स्वीप शॉट खेळलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू कॅरी होईल. डिक्लेअर झोन 1 रन इथे मिळते. ओमकारजी पहिलेकर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला इशारा सिंगल रन. धावसंख्या 3 अंकावरती जाऊन 2 अंकावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या 2. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. पलटवणे एक्सप्रेस. बबलूचा पुढचा चेंडू परफेक्ट यॉर्क मिसफील्ड. अयान गाझी कडून मिसफील्ड झालेली पाहायला मिळते. ताकदीने खेळला गेलेला हा ड्राईव्ह होता. क्रीडांगणाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा इथे मिळत आहेत. चौकार पाहायला मिळतो. शानदार असा लगावला गेलेला चौकार इथे पाहायला मिळालाय. यानंतर ऑन साइडला खेळला गेलेला हा फटका. डिक्लेअर झोन 1 रन. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना हुसेन फायटर संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. देवकरांच्या बॅटमधून निघालेला एक सुपर शॉट. ड्राईव्ह केला. कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. फ्लातून कव्हर ड्राईव्ह. वेगवान खेळला गेलेला फटका. सीमेरेषेला चिरला बेदला आणि बाहेर गेलाय. 4 धावा. टीम मीटिंग मध्ये चालले चर्चा. दुसरं षटक द्यायचं कुणाच्या हातामध्ये. बाबू यावी आपल्या खेळाडूची चर्चा करतोय आणि अयान गाझीच्या हातामध्ये हा बॉल सोपवला गेलाय. अमान गाझीच्या हातामध्ये सोपवला गेलेला बॉल. राईट राऊंड द विकेट मारा करेल समोर करण. टॉस जिंकला गेला. तो यावी हुसेन फायटर संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मोस्ट इम्पॉर्टंट हा सामना आहे. हा जिंकणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या रन रेटने जिंकणं इथे आवश्यक असेल. अमान दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. हो यावी बॉक्स आउट आहे. मिड विकेटला खेळाचा इरादा होता परंतु बॅट थोडीशी लवकर आली. उशिराने आला बॉल बॅटवरती. त्यामुळे बॉक्स आउट होऊन पहिला धक्का इथे बसतोय. हुसेन फायटर संघाला बसलेला पहिला धक्का. पहिला हादरा. धावसंख्या 7. 1 गडी बाद. षटक क्रमांक 2. अमान गाझीवरती दाखवला गेलेला विश्वास इथे यशस्वी ठरलाय. विश्वास पात्र ठरलाय तो अमान गाझी. करण गोल्डन डक मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. सौरभ स्ट्रायकिंग एंडला सौरभ. अमानचा पुढचा चेंडू. यावेळी स्वीप शॉट खेळायचा होता ऑन साइडला परंतु चेंडू जातोय सेकंड स्लिपला. डिक्लेअर झोन लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. धावसंख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचेल. 1 गडी बाद 8. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. हो यावेळी पंच केलाय परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्यामुळे 1च रन इथे मिळणार आहे. प्रत्येक बॉलवरती रन खेळायचा इरादा यावेळी फलंदाजांच्या माध्यमातून जरूर आपल्याला अनुभवायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगलं बॅटल आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण अनुभवलंय आणि याच दरम्यान केला गेलेला हा पंच शॉट याही वेळी 1च धाव देऊन जाईल. प्रयत्न चाललेत परंतु जागा जी सिलेक्ट केली गेली, जो एरिया सिलेक्ट केला गेलाय तो घोषित क्षेत्र आहे. त्यामुळे 1-1 रन संघाच्या खात्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल्ड. यावेळी वारंवार प्रत्येक बॉलवरती 1-1 रन इथे मिळत होती परंतु मोठा फटका खेळण्यासाठी पुढे सरसावला परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. यू मिस आय हिट. इथे बॉलला मिस केलं आणि बॉलने मात्र यष्ट्यांना हिट केलं. दुसरा धक्का इथे बसतोय हुसेन फायटर संघाला. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 10 धावा. 2 गडी बाद 10 धावा. प्रथम फलंदाजी करतो हुसेन फायटर संघ. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. बबलू ओमकार कदम आणि मुन्ना यांच्यामध्ये चालले चर्चा. अरमान आहे. अमानवरती दाखवला गेलेला विश्वास. अमानच्या माध्यमातून फेकलं गेलेलं षटक सक्सेसफुल ठरला. 2 विकेट त्याने इथे प्राप्त केलेत आणि पाहूया यावी बॉलिंग बारमध्ये निरंजनला इथे आणलं गेलंय. समोर देवकरण आहे. एका बाजूला मुंबई तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी. कोण कोणावरती ठरणार हावी, कोण कोणा विरुद्ध ठरणार भारी.
तिथे आपल्याला पाहायला मिळेल. रत्नागिरी की मुंबई. निरंजन. ओ यस, गती कमी होती, थोडंसं आतमध्ये वळणारा हा बॉल बेगीत करण्यासाठी हात सरसावला होता, परंतु परफेक्ट मिडल करू शकला नाही, टाइम करू शकला नाहीये. निर्धाव चेंडू. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना निरंजन. पुढील चेंडू. निरंजन तू देवकरन. हो, ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल. खूपच बाहेर ठेवला गेलेला बॉल. एक रन एक्स्ट्रा इथे मिळते वाईट स्वरूपात. यष्टीरक्षकाची भूमिका बजावताना ओमकार कदम. अतिशय चांगली कामगिरी त्याच्याही माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्या दरम्यान पुढील चेंडू निरंजन याचा अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका मिड ऑनच्या दिशेने. हंजला आहे, हंजलाने शानदार इथे फील्ड केलाय. डॉट बॉल येतोय. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका होता मिड ऑनच्या दिशेने. हंजला तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पेश केले गेले. पुढील चेंडू यावी निरंजनचा लेग स्टिकच्या बाहेर. वाईट +1. 2 धावा इथे मिळतील. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या मात्र पोहोचले ती यावी 13 अंकावरती. 13 अंकावरती पोहोचलेली धावसंख्या. देवकरन. निरंजनचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. फील्डमध्ये विशेष कोणताही बदल न करता फेकला जाणारा हा बॉल आहे. थोडासा वेळ घेतोय निरंजन. लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. मुन्ना आहे तिथे, पाहायचं काम करेल. बॉल जाईल त्याला चकून सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 17 अंकावर. ओ याही वेळी फॉरवर्ड लेव्हन खेळण्याचा प्रयत्न होता. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. निरंजन ऑन द मार्क. देवकरन. प्रयत्न चाललेत, काही यशस्वी ठरले, काही अपयशी ठरलेत, परंतु हीच गंमत असते आयुष्य आणि खेळाची. काही वेळा आपण यशस्वी होणार, काही वेळा अपयशी होणार, परंतु तुम्ही कसे लढणार याला महत्व असतं आणि तो लढा इथे चालू आहे. ड्राईव्ह केलाय, फटका लाजवाब आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा येतो 4 रन. 4 धावा, चौकार. देवकरनच्या बॅटमधून झालेला हा शानदार खेळला गेलेला फटका, धमाका. 4 धावा. धावसंख्या 21 रन आफ्टर 3 ओव्हर. दोन गडी बाद 21 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक शेवटचे 4th आणि बॉलिंग मार्कवरती ओमकार कदम. परटवणीचा हा सितारा ऑल परटवणी संघाकडून सातत्यपूर्ण खेळ करत आलाय रत्नागिरी तालुक्यासाठी, रत्नागिरी जिल्ह्यासाठी. तोच ओमकार कदम शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती. पराग 9 संघाकडून शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इथे आपल्याला दिसतोय तो प्रणव. राईट हँडेड फलंदाज प्रणव इथे सज्ज होतोय. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू प्रणव. यष्टीरक्षक मुन्ना यावी आपल्याला पाहायला मिळेल. लेग ब्रेक केलेला चेंडू, परंतु लेग स्टिकच्या बाहेर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी झालाय. वाईट +1 अशा एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. थोडीशी दिशा खराब पाहायला मिळाली. जे अपेक्षित टर्न अपेक्षित होता तो इथे टर्न झाला नाहीये. यावी मात्र स्वीप फटका खेळलाय. गॅलरीच्या दिशेने खेळला गेलेला फटका आणि त्या दरम्यान 1 रन इथे मिळाले. यानंतर होणारा सामना आहे शारवी फायटर्स विरुद्ध हाजिक 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस या. यावी रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागेल. ते प्रणव याला स्ट्राईकला देवकरणला आणण्यासाठी सॅक्रिफाईस केली गेलेली विकेट इथे म्हणावी लागेल. शारवी फायटर्स आणि हाजिक 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. शारवी फायटर्स, हाजिक 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. जुनेद नॉन स्ट्राईक एंडला. रत्नागिरीचा रायझिंग स्टार, चिपळूणचा सितारा जुनेद मुल्ला. छोटा पॅकेट बडा धमाका, परंतु स्ट्रायकिंग एंडला देवकरन. ओमकारचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. समांतर हातामध्ये आलेला इशारा. 1 रन देऊन जाईल एक्स्ट्रा स्वरूपात ते हुसेन फायटर्स संघाला. यावी बॅकफुटवरती येऊन खेळला गेलेला फटका आहे. अमान आहे तिथे, करत नाहीये चूक. बॉल फील्ड करतोय. धाव चेंडू. टॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी आता खुल्या गटातील सामने अतिशय रंगतदार पाहायला मिळतात, परंतु यावेळी 4 धावा आहेत. बाबू आणि बबलू या दोघांनाही चिरून बॉल सीमारेषेच्या पार गेलाय. देवकरणच्या बॅटमधून दणदणीत चौकार इथे पाहायला मिळतोय.
ओमकार कदम वरती केला गेलेला वार आणि यावी बॉक्स आउट होतोय. या आधीच्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर भीगीत करण्याचा प्रयत्न. बॉक्सच्या बाहेर. निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धाबा बनवल्या गेल्यात. त्या 29-30 धाबांचं लक्ष इथे ठेवलं गेले पराग नाईन संघासमोर. चला यानंतर होणारा सामना शार्वी फायटर्स हाजिक 11 संघनायक. चला दोन्ही संघाचे संघनायक शार्वी फायटर्स हाजिक 11. मी सन्माननीय अरबाजी बांगी साहेब आपल्याला विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस इथे करावा. अरबाज बांगी सर, आपल्याला विनंती आहे, आपण टॉस साठी या. शार्वी फायटर्स हाजिक 11 संघनायक. यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना असणार आहे शार्वी फायटर्स आणि हाजिक 11 संघासाठी. डू ऑर डाय मुकाबले यानंतर इथे सुरू होतील. प्रत्येक सामना हा खूप महत्वाचा ठरणार आहे प्रत्येक संघासाठी, कारण पॉइंट टेबल अति मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज इथे ठरेल, महत्वपूर्ण ठरेल. चला सलामीची जोडी येऊ द्या. पराग नाईन, पाहूया टॉस कोण जिंकले. शार्वी फायटर्स टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग स्वीकारले. हाजिक 11 आपण फलंदाजीसाठी सज्ज राहायचंय. हाजिक 11 टॉस विन आहे, प्रथम फील्ड स्वीकारले. टॉस जिंकला गेला तो हाजिक 11 संघाच्या माध्यमातून. प्रथम फिल्डिंग स्वीकारले. शार्वी फायटर्स आपण आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायचे. स्ट्रायकिंग एंडला संतोष, नॉन स्ट्राईकला अदनान आणि बॉलिंग मार्गवरती जुनेद. रायझिंग स्टार ऑफ चिपळूण पहिलाच बॉल परफेक्ट लाईन लेन मध्ये वाईडलँड यॉर्क पाहायला मिळालाय. डॉट बॉलने षटकाला इथे सुरुवात करताना जुनेद. कमल वयातील हा चमचमता सितारा आहे, उद्याचं भविष्य रत्नागिरी जिल्ह्याचं. यावी फॉलो थ्रो मध्ये चांगले फील्ड. डॉट बॉल येतोय, सलग दुसरा चेंडू इथे डॉट आलाय. संतोष लोकल बॉय पराग नाईन संघाकडून खेळत असताना यावी थोडासा बाहेर आलाय, पावलांचा वापर केला आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. डॉट बॉल सलग तिसरा चेंडू डॉट. खूप मोठं लक्ष इथे पाठ करा आणि क्लीन बॉल्ड होतोय. पाहिलं होतं संतोष बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न करतोय, टप्पा थोडासा मागे ठेवला, चकवलं आणि संतोषच्या स्वरूपात पहिला धक्का पराग नाईन संघाला सक्सेसफुल ठरलाय तो जुनेद. एक उगवता सितारा रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी म्हणून आपण पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं उद्याचं एक तगडं भविष्य, एक उत्कृष्ट गोलंदाज, येणाऱ्या काळातलं तुफान म्हणून आपण ज्याच्याकडे पाहणार आहोत तो जुनेद. बॉलिंग मार्गवरती चिपळूणला बिलॉंग करणारा खेळाडू, कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये एक आपला चांगलं स्थान निर्माण केलंय. यावी मात्र खराब चेंडू पाहायला मिळालाय. वाईट बॉल झालेला इशारा, एक रन एक्स्ट्रा देऊन जातोय. स्कोर कार्ड इथे ओपन झालाय. यावी पंच केलाय बाबूने, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, पावर नव्हती आणि निर्धाव चेतून षटक क्रमांक समाप्त होते. पहिलं धावसंख्या 1, एक गडी बाद 1. येणारे चेंडू आहेत 15 आणि 15 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 29 धावा. राहिल राईट एम राऊंड दी विकेट. समोर अदनान, मॅन फ्रॉम कर्ला, कर्ल्याचा बाहुबली खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला असताना फेकला जाणार पहिला बॉल, ड्राईव्ह केलाय ऑन साइडच्या दिशेने. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड करताना राहिल पाहायला मिळतोय. याही षटकाची सुरुवात डॉट बॉल होताना इथे दिसते. फेक लागलेला डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी राहिलची आणि त्यानंतर सॉफ्ट हँडिंग बॉल प्लेड केलाय.
स्क्वेअर लेग एम्पायर राज तोडणकर आहेत त्या दिशेने गेलेला हा बॉल डिक्लेअर झोन एकच रन इथे मिळते. बिग हिटची आवश्यकता आहे, चौकारांची ती आवश्यकता असताना सिंगलवरती लक्ष केंद्रित करताना इथे दिसतोय तो अदनान. आपल्या बाहुबली फलंदाजीने हा संघ सामना इथे जिंकण्यासाठी त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होणं अपेक्षित आहे. परंतु यावेळी पंचमध्ये कोणती खराबी नव्हती, परंतु जी लांबी अपेक्षित होती ती मात्र गाठू शकला नाहीये बॉल. त्यामुळे येतो इथे डॉट बॉल. पुढील चेंडू यावेळी असफल ठरतोय. बॉल सीमारेषा पार, चौकार. अदनानच्या बाहुबली शॉट, अदनानच्या बॅट मधून निघाला एक शानदार चौकार. एक आत्मविश्वास वाढून जाणारा हा फटका. धावसंख्या 6, अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. लगातार 6 चौकार इथे लगवावे लागतील. तो प्रयत्न देईल का पाहूया. यावेळी थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढाच आखूड टप्पा राखला गेला आणि त्यामुळे षटक क्रमांक 2 इथे डॉट बॉलने समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6, 24 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 24 धावा. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 12, 12च राहील. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज इथे सज्ज होतोय. राज विरुद्ध बाबू असं होणार आहे बॅटल. राजच्या हातामध्ये आहे बॉल. यावेळी ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट येतोय, मिड ऑफला आहे क्षेत्ररक्षक, सीमारेषेच्या दरम्यान बॉल फील्ड केलाय. डॉट बॉल. सलग हाई चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. राज आहे, राज या मैदानावरती राज करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु तेवढाच चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणार बाबू. लगातार दुसरा चेंडू डॉट. चुकीचं शॉट सिलेक्शन, प्लेसमेंट करणं अपेक्षित आहे, कारण जेवढे पंच करण्याचा प्रयत्न कराल, कारण आपण वारंवार रात्री 11 नंतर हे क्रीडांगण बदललेलं पाहायला मिळालं, कारण थोडासा शबनम या क्रीडांगणामध्ये पडते आणि त्याचा पडसाद मात्र इथे बॉल बाउन्स होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे जेवढे ताकदीने पंच करण्याचा प्रयत्न कराल तेवढी लांबी मात्र इथे गाठली जात नाहीये. यावेळी ड्राईव्ह केला गेलेला फटका होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 4 चेंडू इथे निर्धाव टाकले. शेवटचा चेंडू आहे या स्पर्धेत. 3रं निर्धाव षटक पाहायला मिळतं की काय. आणि यस, या स्पर्धेतलं 3रं मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 3रं निर्धाव षटक इथे पाहायला मिळालंय आणि यावेळी तो मानकरी ठरलाय राज. हुसेन फायटर संघाचा राज आणि त्याने फेकलेले हे निर्धाव षटक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6. 5 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. अशक्य असं राहिले लक्ष. पहिलाच बॉल यावेळी लेग ब्रेक केलाय. यष्टीरक्षक बॉल गॅदर करतोय. निर्धाव चेंडू याही वेळी पाहायला मिळालाय. पराग 9 संघ अडचणीमध्ये आलाय. जी सुरुवात अपेक्षित होती ती ते झाली नाही, जे आक्रमण अपेक्षित होते तेही ते झालं नाही. यावेळी वाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. 1 रन इथे एक्स्ट्रा मिळाली. 7 धावा औपचारिकता या मॅच मध्ये राहिले, कारण इथे धमाक्याची आवश्यकता असताना यावेळी खूपच बाहेर फेकला येतो बॉल. देवकरन अनुभवी असा गोलंदाज, परंतु या मैदानावरती थोडासा स्वेअर पाहायला मिळतोय त्याचा मारा. पुढील चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय. 4 धावा इथे मिळतील, परंतु उशिराने केले गेलेले आक्रमण आहे. सामना हातातून निसटलाय, परंतु जाता जाता सन्मानजनक कामगिरी करण्याचा इरादा अदनान याचा आहे आणि त्यामुळे त्याचे चाललेले ते प्रयत्न आपल्याला इथे दिसत आहेत. धावसंख्या 13 या अंकावरती स्थिरावले. 17 धावांची आवश्यकता राहते. देवकरन ऑन दी मार्क, राईट अराउंड दी विकेट. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल आणि यावेळी पाहायला मिळतो तो व्हाईट बॉलचा इशारा. पुढचा चेंडू यावेळी स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका स्ट्रेट आहे. 4 धावा. 4 धावा इथे 4 धावा मिळतात. दमदार असा खेळला गेलेला फटका अदनानच्या बॅट मधून होता. 4 धावा देऊन जाणार हा फटका. त्यानंतर पुढचा चेंडू इथे खेळला गेलाय. डॉट बॉल येईल. विशेष कोणते आक्रमण इथे पाहायला मिळालं नाही. देवकरनने मात्र या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि त्यामुळे एक फायटिंग स्कोर इथे उभारला गेलाय. बॉक्स आउट होतोय अदनान. 1 विकेट प्राप्त करेल तो देवकरन आणि दरम्यान हा सामना इथे जिंकला गेलाय हुसेन फायटर संघाच्या माध्यमातून. सलग 3रा सामना इथे गमावतोय पराग 9 संघ. यानंतर होणारा सामना शार्वी फायटर्स विरुद्ध हाजिक 11. हाजिक 11 संघ टॉसचा बॉस झालाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शार्वी फायटर्स आपली सलामीची जोडी मैदानावरती येऊ द्या.
हाजिक 11 संघ नायक आपल्याला विनंती केली जाते आपण आपला संघ मैदानात दाखल करा आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कोणताही विलंब करू नका मित्रांनो, अजून आपल्याला बरेच सामने इथे खेळवायचे आहेत.